विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रकाश बर्डे आपलं सर्वांचं 21 तारखेला सुरू झालेल्या या पोलीस भरती प्रशिक्षण ऑनलाईन व्याख्यामालेमध्ये आपलं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतो. अधिकचा वेळ न घेता आपण ज्यांच्या व्याख्यानासाठी आतुरात असे आपले मोजाड सर आपल्यात उपस्थित झालेले आहेत, त्यांना मी या प्रसंगी विनंती करतो की त्यांनी आजचं सेशन सुरू करावं. मोजाड सर, धन्यवाद. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या माध्यमातून आयोजित ऑनलाईन पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्या संदर्भात मागच्या जवळजवळ 9-10 त्यामध्ये पोलीस भरतीच्या संदर्भात जे काही विषय आहे त्यांच्या संदर्भात जो काही थोडाफार ओव्हरव्ह्यू आपल्याला जो काही घेता येतो आहे, जेणेकरून पोलीस भरतीच्या संदर्भातील आपले बेसिक्स त्याचबरोबर आपली जी काही दिशा आहे ती दिशा क्लिअर होऊन त्या दृष्टीने आपल्याला अधिक परिणामकारक प्रयत्न करता येतील आणि आपल्या यशाला लवकरात लवकर गवसणी कशी घालता येईल किंवा यशाच्या जवळपास कसं आपल्याला पोहोचता येईल किंवा यश कसं संपादन करता येईल त्या संदर्भात आपण मागच्या काही दिवसांपासून चर्चा करत आहोत. ओके, 1 मिनिट फक्त होल्ड करा. हो सर, दिसतंय. क्लिअर दिसत आहे का? ओके. हो सर, हो तर सर. विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या की ज्या काही पोलीस भरतीच्या संदर्भात जीकेचे चालू आहे, पुढे आपण मराठी त्याचबरोबर जे आहे ते बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित त्याच्या संदर्भात सुद्धा थोडीफार जी काही शक्य होईल तेवढी चर्चा करणार आहोत. तर आज आपला जो काही विषय आहे किंवा ज्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे तो विषय म्हणजे पोलीस भरतीच्या संदर्भात जो काही भूगोल आहे त्या भूगोलात जास्तीत जास्त वेटेज किंवा जास्तीत जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले जातात. पण आतापर्यंतच्या क्वेश्चन पेपरचा ट्रेंड आपण बघितला किंवा चालू घडामोडीशी त्याचं इंटररिलेशन जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की भारताच्या भूगोलाच्या संदर्भात सुद्धा एखाद दुसरा प्रश्न काही परीक्षांना आलेला आहे, काही परीक्षांना आलेला नाही. पण जर विचारलास तर कुठेही आपला टॉपिक सुटून जायला नको किंवा त्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही असं व्हायला नको. त्यामुळे वेगवेगळे संदर्भ आपण थोडे थोडे का होईना ते क्लिअर करत आहोत किंवा त्याचा ओव्हरव्ह्यू किंवा त्याचा जो आहे तो सिनॅरिओ तो फक्त बघून आपण पुढे जातो आहोत. तर आज आपल्याला बघायचं आहे भारताच्या भूगोलाच्या संदर्भात चर्चा करायची आहे. सॉरी, तर आपला मूळ मुद्दा आहे भारत. तर आपल्याला माहित आहे आपला जो काही देश आहे त्याला आपण भारत देश असं म्हणतो. मग साधारणतः तात्पुरता नकाशा काढतो. ओके, सॉरी. तर तात्पुरता नकाशा आहे त्यामुळे जास्त काही मनावर घेऊ नका. फक्त जे आहे त्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी फास्ट मध्ये फळ्यावर नकाशे काढावे लागतात, त्यामुळे तात्पुरता नकाशा काढलेला आहे. तर मूळ मुद्दा आहे आपण म्हणतो जेव्हा केव्हा आपला हा भारत देश, तर
महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा केव्हा आपण भारत देश म्हणतो तेव्हा आपल्याला माहित आहे या सीमांच्या आत बद्ध असणारा प्रदेश म्हणजे त्याला आपण भारत म्हणतो. आणि मग आपल्याला माहित आहे की प्राचीन काळात जे आहे ते खरं तर परीक्षेला कधी कधी जीके मध्ये प्रश्न विचारला जातो की जे आहे ते अभिज्ञान शाकुंतल नावाचं नाटक कुणाचं आहे. संस्कृत मधील प्रसिद्ध नाटक अभिज्ञान शाकुंतल किंवा शाकुंतल नाटक कुणाचं आहे, सांगू शकता तुम्ही? शाकुंतल नावाचं नाटक कुणाचं आहे? फास्ट मध्ये मला कव्हर करायचे आहे पण मी थोडंसं असं डिबेटिंग स्वरूपात घेणार आहे. शाकुंतल नावाचं नाटक कुणाचं आहे? अभिज्ञान शाकुंतल किंवा ज्याला शाकुंतल म्हणतात, जगातलं प्रसिद्ध संस्कृत नाटक आहे शाकुंतल. तो जगातील अत्यंत व्हेरी गुड कालिदास आहे. तर अशा प्रकारचा जगातील सर्व सुप्रसिद्ध अशा प्रकारचा कालिदास, त्याची ऋतुसंहार नावाचं नाटक आहे, कुमार संभवम आहे, त्याचबरोबर विक्रमोर्वशीय नाटक आहे, त्याचबरोबर जे आहे ते मेघदूत नावाचं जे आहे ते महाकाव्य आहे आणि तो सर्वात प्रसिद्ध झाला ते नाटक म्हणजे अभिज्ञान शाकुंतल किंवा शाकुंतल नावाचं नाटक आहे. आणि त्या शाकुंतल नावाच्या नाटकामध्ये शुक्राचार्यांची मुलगी शकुंतला आणि राजा दुष्यंत यांची कहाणी आहे. मूळ मुद्दा मला सांगायचा की शुक्राचार्याची मुलगी जी आहे ते शकुंतला आणि राजा दुष्यंत यांचा मुलगा तो जो आहे तो त्या काळात या भूमीतील महापराक्रमी राजा किंवा या भूमीला एक वेगळी ओळख, एक वेगळं अस्तित्व आणि एक वेगळं जे आहे ते आयडेंटिटी किंवा एक वेगळं जे आहे ते प्रभुत्व त्याने जे आहे ते प्राप्त करून दिला. म्हणजे या भूमीची ओळख म्हणजे खऱ्या अर्थाने त्या राजाची ओळख आहे. म्हणून दुष्यंत आणि शकुंतला यांचा जो मुलगा ज्याने या भूमीला एक वेगळी ओळख किंवा वेगळी आयडेंटिटी किंवा वेगळा सन्मान प्राप्त करून दिला त्याचं नाव होतं भरत. त्यामुळे या भूमीला नाव पडलं भारत. आणि मग आपण या देशाला आपण म्हणतो भारत देश. मग अशा प्रकारचा जो आहे तो भारताचा जो आहे तो संदर्भ आहे. आणि मग काही गोष्टीने त्याला इंडिया असं म्हटलं जातं की आपण बघितलं युनानी प्रवासी म्हणजे ग्रीक प्रवासी जे काही भारतात यायचे, इंडस नावाच्या नदीच्या आजूबाजूचा प्रदेश म्हणून त्यांनी इंडिया म्हटला. अरबी प्रवासी जे काही भारतात आले त्यांनी त्याला हिंदुस्थान म्हटला आणि मग त्याला इंडिया म्हणा, हिंदुस्थान म्हणा, ब्रह्मवर्त, आर्यवर्त जी काही नावं म्हणायची त्या नावाने म्हणा, परंतु तो जो आहे तो मूळचा भारत देश किंवा जे आहे ते ही भूमी आहे. मग मूळ मुद्दा आहे की अशा प्रकारचा आपला जो काही भारत देश आहे या भारत देशाच्या संदर्भात काही परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यांच्या संदर्भात मला चर्चा करायची आहे की परीक्षेला प्रश्न विचारला जातो की आपला जो काही भारत देश आहे त्या भारत देशाच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे. मग आपल्या सर्वांना माहित असेल की भारत देशाची ज्या काही दिशा आहे मागच्या लेक्चरला आपण बघितल्या होत्या, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, आग्नेय, नैऋत्य आणि ईशान्य. वेळ कमी आहे त्यामुळे थोडं फास्ट मध्ये लिहितो. तर मूळ मुद्दा आहे अशा प्रकारचा हिमालय पर्वत आहे आणि हिमालय पर्वतापासून या महासमुद्रापर्यंत किंवा या हिंदी महासागरापर्यंत पसरलेली जी ही विशाल भूमी आहे तिला आपण भारत असं म्हणतो किंवा संस्कृतमध्ये वर्णन आहे भारतः तत्र संतती किंवा वेगवेगळी सुभाषित किंवा वेगवेगळी जी आहे ते अशा प्रकारची संस्कृत श्लोक जर आपण काढून बघितले तर वर्णन केलेलं आहे. मराठीच्या पेपर साठी सुद्धा उपयोगी आहे. वर्णन असं केलेलं आहे, रत्नाकरा धौत परा हिमालय किरीटनम ब्रह्मराज क्षीरत्नाट्यम वंदे भारत मातरम. रत्नाकर म्हणजे समुद्र, रत्नाकरा धौत परा म्हणजे समुद्र ज्याचे पाय धुतो आहे आणि हिमालय किरीटनम, किरीट म्हणजे काय तर मुकुट, हिमालय ज्याच्या मुकुटासारखा आहे आणि रत्नाकर म्हणजे समुद्र ज्याचे पाय धुतो आहे. ब्रह्मराज क्षीरत्नाट्यम वंदे भारत मातरम म्हणजे अशा प्रकारच्या या भूमीला आपण भारत माता म्हणतो आणि तिला आम्ही वंदन करतो आहोत. अशा प्रकारचे वेगवेगळी वर्णनं आहे. सावरकरांची वर्णनं किंवा वेगवेगळ्या वर्णनांमध्ये जर आपण बघितला तर त्या ठिकाणी तर वर्णन आहे सिंधूच्या या उगमापासून कावेरीच्या या तीरापर्यंत भारतः तत्र संतती आहे. ते दुसऱ्या शब्दात वर्णन आहे अहत पेशावर तहत तंजावर म्हणजे या पेशावर पासून या तंजावर पर्यंतची जी काही ही विशाल भूमी आहे तिला आपण भारतः तत्र संतती किंवा भारत असं म्हणतो. अशा प्रकारचे वेगवेगळे संदर्भ आपल्याला इतिहासात किंवा वर्तमानात सुद्धा बघायला मिळतात. मग आपला मात्र मूळ मुद्दा आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी जो काही आधीच्या काळचा अखंड भारत होता त्याची फाळणी झाली आणि परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. शक्यतो पोलीस भरतीला एवढा अवघड प्रश्न विचारला जात नाही, मात्र PSI ला विचारला जातो. भारत देश याची निर्मिती कोणत्या ज्या आहे त्या कोणत्या कायद्याने झाली तर अशा प्रकारचा 3 जून 1947 ची माउंट बॅटन योजना आहे. माउंट बॅटन योजना म्हणजे फाळणीची योजना आहे. माउंट बॅटन योजनेद्वारेच पाकिस्तानची निर्मिती आहे आणि राहिलेला भाग म्हणजे मग भारत देश जो आहे तो भारत देश राहिलेला आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते माउंट बॅटन प्लान आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान नावाची 2 राष्ट्र 15 ऑगस्ट 1947 रोजी निर्माण झालेली आहे.
आणि मग आपल्याला जो काही भूगोल बघायचा आहे तो माउंट बॅटन योजनेनंतर शिल्लक राहिलेला जो काही भारत आहे, खऱ्या अर्थाने प्राचीन काळातला भारत म्हणजे अगदी अफगाणिस्तान, अगदी म्यानमार, अगदी जे आहे ते हा सुद्धा सगळा भारताचा भाग आहे. पण आत्ताचा जो काही भारत आहे नकाशा जेवढा दाखवलेला आहे तेवढा आहे. मग परीक्षेचे जे काही प्रश्न आहे तर मूळ मुद्दा आहे भारताचं स्थान कुठे आहे. मग जास्त डीप मध्ये जात नाही, पोलीस भरतीला आवश्यक आणि जे काही इम्पॉर्टंट आहे तेच फक्त जे आहे ते लक्षात आणून देतो. तर पोलीस भरतीला प्रश्न विचारला जातो, भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे, तर तो हिमालय पर्वत. आणि भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे, तर तो समुद्र म्हणजे हिंदी महासागर आहे. खरं तर सांगायला अभिमान वाटतो की जगात महासागर जे काही आहे साधारणतः 4 महासागर समजले जातात. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर. आता अजून एक दक्षिण महासागर पण म्हटला जातो, पण जाऊ द्या, आता तो सध्या आपला मुद्दा नाही. पण या 5 किंवा 4 महासागरांमध्ये हिंदी महासागर किंवा इंडियन ओशन हा एकच किंवा एकमेव असा महासागर आहे की एखाद्या देशाच्या नावावरनं त्या महासागराला नाव आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा आपला इंडिया आणि इंडियाच्या नावावरनं तो इंडियन ओशन किंवा हिंदी महासागर आहे. जगात अमेरिका शक्तिशाली असेल, जगात चायना शक्तिशाली होत असेल, जगात जे आहे ते ग्रेट ब्रिटन कधी काळी शक्तिशाली होता, जगात जे आहे ते कधी काळी पोर्तुगीज किंवा फ्रेंचांची सत्ता असेल, परंतु कुणाच्याही नावाचा महासागर जगात नाही. मात्र भारताच्या नावाने तो महासागर जो आहे तो इथे जे आहे इथे आपल्याला बघायला मिळतो. व्हिडिओ दिसतो आहे का क्लिअर, का बाकीच्यांना पण अडचणी येत आहे? जास्त अडचणी यायला लागल्या तर मला सांगत चला. ज्या काही प्रोव्हिजन्स आहे टेक्निकली त्या आपण करत राहू. दिसतो आहे तर व्यवस्थित लक्ष द्या. तर अशा प्रकारचा आपला भारत देश आहे. मूळ मुद्दा मला सांगायचा आहे की अशा प्रकारचा जो काही आपला भारत देश आहे, भारत देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. आणि कधी कधी परीक्षेला वेगळा प्रश्न विचारला जातो, म्हणून मग मुद्दा सांगतो, भारताच्या सीमा मी लक्षात आणून देतो आहे. तर भारताच्या उत्तर सीमेवर व्हिडिओ स्टॉप झालेला आहे काय जास्त ओके, व्यवस्थित लक्ष द्या आता. तर आपला जो काही मुद्दा आहे, भारताच्या उत्तर सीमेवर अशा प्रकारचा हा हिमालय पर्वत आहे. तर अशा प्रकारची ही भारताची उत्तर सीमा आहे. त्या उत्तर सीमेवर भारताच्या हिमालय पर्वत आहे. पहिला मुद्दा मी क्लिअर केला की भारताची ही जी उत्तर सीमा आहे, या उत्तर सीमेवर अशा प्रकारचा पसरलेला हिमालय पर्वत आहे. आणि भारताचा हा दक्षिण सरहद्द आहे, या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. म्हणजे भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो हिंदी महासागर. आणि भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे, तर तो हिमालय पर्वत. एक वेगळा प्रश्न कधी कधी विचारला जातो की भारताची ही जी पश्चिम दिशा आहे, इकडे अशा प्रकारचा हा समुद्र आहे आणि भारताच्या या पश्चिमेला कोणता समुद्र आहे, तर आपल्याला सर्वांना माहित आहे भारताच्या पश्चिमेला म्हणजे इकडचे इकडे म्हणजे हा सर आपला म्यूट झालात, आपण अनम्यूट करा. मोजाड सर, मोजाड सर आपण अनम्यूट करा. मोजाड सर, मोजाड सर आपण अनम्यूट करा. मिनिट मी परत एकदा अनम्यूट होऊन परत एकदा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सूचना आहे की त्यांनी कोणतेही मेसेज या ठिकाणी करू नये. काही टेक्निकल प्रॉब्लेम या ऑनलाईन माध्यमामध्ये येत असतात, ते क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल, सरांचं लेक्चर ऐकायला मिळेल. पण रेंजचा थोडा जरी प्रॉब्लेम झाला, शक्यतो माझ्याकडे तरी रेंजचा प्रॉब्लेम नसतो, पण तुमच्या भागात थोडाफार प्रॉब्लेम झाला तर व्हिडिओ स्टॉप होऊ शकतो किंवा जे आहे ते काही अडचणी येऊ शकतात. आता व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का? कारण व्हिडिओ क्लिअर दिसला तरच भारताचा भूगोल समजणार आहे. क्लिअर दिसतो आहे, आवाज क्लिअर येतो आहे? ओके. तर मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे, तर अशा प्रकारचा आपला जो काही भारत देश आहे, उत्तरेला जो आहे तो हिमालय पर्वत, दक्षिणेला हिंदी महासागर. 2 गोष्टी मी क्लिअर केल्या. तिसरी गोष्ट जी आहे ते भारताच्या या पश्चिमेला
ही जी काही भारताची पश्चिम दिशा आहे, इकडे या गुजरातच्या या बॉर्डर पासून अगदी या भागापर्यंत अरबी समुद्र पसरलेला आहे. तर अशा प्रकारच्या या भागात अरबी समुद्र आहे आणि याच भारताच्या ज्या आहे त्या या बाजूला म्हणजे भारताची ही जी आग्नेय दिशा आहे, साऊथ ईस्ट सॉरी, अशा प्रकारची ही आग्नेय दिशा आहे. या बाजूला बे ऑफ बेंगाल म्हणजे बंगालचा उपसागर आहे. म्हणजे परीक्षेला जर एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला माहित हवा की भारताच्या कोणत्या बाजूला कोणत्या प्राकृतिक रचना आहे, हे प्रकृतीने निर्माण केलेलं आहे. पण त्याचबरोबर कधी कधी परीक्षेला प्रश्न विचारला जातो, तर त्याचबरोबर कधी कधी परीक्षेला प्रश्न विचारला जातो की भारताच्या ज्या आहे त्या कोणत्या दिशेला कोणता देश आहे. तर त्या संदर्भात मात्र लक्षात ठेवा की भारताची ही जी वायव्य दिशा आहे, भारताची ही जी वायव्य दिशा आहे, या वायव्य दिशेला आपला एकदम जवळचा आणि जिगरी मित्र आहे, एकदम जिगरी यार याला म्हटलं जातं, तो पाक किंवा पाकिस्तान. तर अशा प्रकारच्या भारताची ही जी दिशा आहे, हा जर सेंटर पॉइंट मांडला तर ही वायव्य दिशा हो. म्हणजे भारताच्या ही भारताची जर उत्तर दिशा बघितली तर भारताच्या उत्तरेला बराचसा भाग पाकिस्तानचा आहे आणि काही भाग आपला दुसरा इकडचा जवळचा मित्र म्हणजे तो समजला जाणारा जो आहे तो चीन. हा चीन जो आहे तो भारताच्या या उत्तरेच्या भागात काही प्रमाणात आहे. यानंतर भारताची ही जी दिशा आहे ईशान्य, आता दिशा लक्षात येत असतील, इकडची दिशा ईशान्य आहे, उत्तर नाही. भारताची ही ईशान्य दिशा आहे. या ईशान्य दिशेचा जर आपण संदर्भ बघितला तर आपल्या लक्षात येईल भारताच्या या ईशान्येला नेपाळ नावाचा देश आहे. म्हणजे नेपाळ भारताच्या कोणत्या दिशेला आहे, परीक्षेला प्रश्न विचारला जातो. भारताच्या ईशान्येला खालीलपैकी कोणता देश आहे, आणि त्यामध्ये ऑप्शन मध्ये असता बांगलादेश, पाकिस्तान, चीन आणि नेपाळ. बऱ्याच जणांना नेटवर्कचा फार प्रॉब्लेम येतो आहे. माझ्याकडे तरी नेटवर्क एकदम स्ट्रॉंग आहे आणि अगदी व्यवस्थित चालू आहे. सरजी नेटवर्क चालू आहे का, व्यवस्थित आवाज येतो किंवा व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का? हो सर, आवाज येणार नाही मला, फक्त कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा. येतो आहे, बऱ्याच जणांना तर आवाज एकदम क्लिअर येतो आहे आणि व्हिडिओ पण क्लिअर दिसतो आहे. कोणाला जर आवाज आणि व्हिडिओ क्लिअर येत नसेल तर एकदा लिव्ह व्हा आणि परत एकदा जॉईन व्हा, किंवा जे आहे ते नेट बंद करा आणि परत एकदा नेट चालू करा. त्याने जे आहे त्या तुमची क्लिअरिटी किंवा कॅप्चरिंग पॉवर जास्तीत जास्त वाढू शकते. मुद्द्याकडे लक्ष द्या, वेळ माझ्याकडे कमी आहे, वेळ जरा जास्त चाललाय. तर मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे, भारताच्या वायव्येला पाकिस्तान आहे, उत्तरेला पाकिस्तान आणि चीनची थोडीफार भूमी आहे. ईशान्य ही जी दिशा तुम्हाला दिसते आहे, या ईशान्येला नेपाळ नावाचा देश आहे. आणि मग ही जी काही दिशा आहे भारताची ही पूर्व दिशा आहे. भारताची ही जी पूर्व दिशा आहे, या पूर्व दिशेच्या संदर्भात मुद्दा मला जो काही सांगायचा आहे की भारताची ही जी पूर्व दिशा आहे, तर भारताची ही जी काही पूर्व दिशा आहे, या पूर्व दिशेला लागून जे काही महत्वाचे देश आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पूर्व दिशेला पहिला महत्वाचा देश आहे हा इकडे भूटान नावाचा देश आहे. भूटान हा इकडे भूटान नावाचा देश आहे. या बाजूला इकडे जो आहे तो म्यानमार किंवा बर्मा किंवा ब्रह्मदेश, म्यानमार म्हणा, बर्मा म्हणा किंवा ब्रह्मदेश हा एक देश आहे. आणि तिसरा महत्वाचा जो काही देश आहे तो या बाजूला एक छोटासा देश आहे, तो म्हणजे बांगलादेश. बांगलादेश म्हणजे अशा प्रकारचा भूटान, म्यानमार आणि बांगलादेश भारताच्या पूर्वेला आहे. तर अशा प्रकारचा भूटान, म्यानमार आणि बांगलादेश भारताच्या पूर्वेला आहे. जर वेगळा प्रश्न विचारला तर भारताची ही जी दक्षिण दिशा आहे, या दक्षिण दिशेला अजून एक छोटासा देश आहे, तो म्हणजे श्रीलंका. तर अशा प्रकारचा हा श्रीलंका या बाजूला आहे. आणि भारताच्या दक्षिणेला अजून इथे एक छोटासा देश आहे, कधी जर विचारला शक्यतो जात नाही पोलीस भरती सारख्या परीक्षेला. इथे जो काही देश आहे तो मालदीव नावाचा देश आहे. मालदीव नाव ऐकलं असेल तर तो मालदीव इकडे आहे, श्रीलंका इकडे आहे. आणि मग अशा प्रकारचं भारताला लागून साधारणतः हे महत्वाचे देश आहे, पोलीस भरतीसाठी एवढे सफिशियंट आहे. पुनश्च एकदा सांगतो, जे आहे ते वायव्येला पाकिस्तान आहे, उत्तरेला जे आहे ते चायना आणि पाकिस्तान आहे, ईशान्येला जो आहे तो नेपाळ आहे, पूर्वेला भूटान, बांगलादेश आणि म्यानमार नावाचे देश आहे, दक्षिणेला जे आहे ते श्रीलंका आणि मालदीव नावाचे देश आहे.
अशा प्रकारच्या भारताला लागून असणारे किंवा भारताच्या शेजारी असणारे हे देश आहे. मग एक प्रश्न परीक्षेला विचारला जातो की हा जो दक्षिण आशिया आहे, आशिया खंडात भारत देश आहे आणि या आशिया खंडात भारत देश आहे, त्या भारत देशाचा जो काही दक्षिण आशियाचा भाग आहे त्याला भारतीय उपखंड किंवा इंडियन सबकॉन्टिनेंट म्हटलं जातं. आणि मग अशा प्रकारचा जो काही दक्षिण आशियाचा भाग आहे, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूटान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदीव हे देश त्यामध्ये आहे. या देशांना लक्षात आलं की आपल्याला जर विकास करायचा असेल तर सगळ्यांना एकत्र होऊन एकमेकाला सहकार्य करावं लागेल, कारण आपल्याला माहित आहे विना सहकार नाही उद्धार. म्हणून मग हे सगळे दक्षिण आशियाई देशांनी सांगितलं की आपली एखादी संघटना स्थापन करू. परीक्षेचा महत्वाचा प्रश्न मी सांगतो आहे. म्हणून 1985 रोजी दक्षिण आशियाई देशांनी सार्क नावाची संघटना स्थापन केली. तर अशा प्रकारची जी आहे ती साऊथ एशियन असोसिएशन फॉर द रिजनल कोऑपरेशन, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन सार्क नावाची संघटना आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांची प्रादेशिक सहकार्य संघटना म्हणजे अशा प्रकारची जी आहे ती सार्क नावाची संघटना आहे. साऊथ एशियन म्हणजे जे आहे ते दक्षिण आशिया, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन अशा प्रकारची सार्क नावाची संघटना कोणाची आहे? दक्षिण आशियाई राष्ट्रांची आहे. आणि या सार्क नावाच्या संघटनेची स्थापना 1985 ला झालेली आहे. पोलीस भरतीला एकदा प्रश्न विचारला होता, या सार्क संघटनेचं हेड ऑफिस किंवा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सर सार्कचं मुख्यालय काठमांडू या ठिकाणी आहे. तर सार्क या संघटनेचं मुख्यालय काठमांडू या ठिकाणी आहे. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. तर मूळ मुद्दा आहे अशा प्रकारचे अनुषंगिक प्रश्न काही विचारले जातात, लक्षात आणून देतो आहे. तर हा सार्क नावाची संघटना आणि त्याच्या संदर्भात हे महत्वाचे मुद्दे आहेत. यानंतर भारताच्या ज्या आहेत त्या प्राकृतिक रचनेच्या संदर्भात 2-3 मुद्दे मी आता एक्सप्लेन करतो फास्ट मध्ये. तर भारताची जी काही प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचना म्हणजे जे आहे ते डोंगर, पठार, मैदान, कोणकोणत्या भागात काय काय आहे या संदर्भात काही प्रश्न जे आहे ते परीक्षेला विचारले जातात. तर या प्राकृतिक रचनेच्या संदर्भात जर विचार करायचा तर भारताच्या प्राकृतिक रचनेच्या संदर्भात मूळ मुद्दा फक्त लक्षात आणून देतो. भारताच्या या उत्तर सीमेवर अगदी या काश्मीर पासून सुरू होतो, जम्मू काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, नंतर नेपाळमध्ये जातो. हा इकडे नेपाळ आहे. नेपाळ मधून हा सिक्कीम नावाचं जे काही राज्य आहे सिक्कीम, सिक्कीम मधून भूटान आणि भूटान मधून अरुणाचल प्रदेश असा पसरलेला जो आहे हा हिमालय पर्वत आहे. आणि अशा प्रकारचा हा हिमालय पर्वत आहे. मराठीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो, हिमालय शब्दाचा अर्थ काय आहे? मग अशा प्रकारचा मराठीच्या पेपरमध्ये हिमालय त्याला का म्हटलं जातं? तर हिमालय शब्दाचा जो काही संधी विग्रह आहे त्यामध्ये जे आहे ते हिम प्लस आलय. मग हिम म्हणजे बर्फ आणि आलय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे घर. म्हणजे अशा प्रकारचं जे आहे ते मराठीच्या पेपरमध्ये हिमालयाचा अर्थ विचारला जातो. हिम म्हणजे बर्फ आणि बर्फाचं घर, आलय म्हणजे काय? घर, सदन काही असेल. म्हणजे अशा प्रकारचं जे आहे ते बर्फाचं जे आहे ते बर्फाचं घर म्हणजे हा हिमालय पर्वत. म्हणून त्याला नाव हिमालय आहे, कारण त्याच्यावर वर्षभर बहुतेक ठिकाणी वर्षभर बर्फाच्छादित असतो, म्हणून त्याचं नाव हिमालय आहे किंवा हिमाचं ते घर आहे. आणि हिमालय हा जगातील सर्वांत तरुण पर्वत आहे. 2 मुद्दे मी सांगतो. हिमालय हा जगातील सर्वांत तरुण पर्वत आहे. पहिला मुद्दा तरुण आहे आणि दुसरा मुद्दा हिमालय हा जगातील सर्वांत जास्त उंचीचा पर्वत आहे. जगातील सर्वांत उंच पर्वत कोणता? तर हिमालय आहे. आणि सर्वांत तरुण पर्वत कोणता? तर तोही हिमालय पर्वत आहे. आणि मग अशा प्रकारचा हा हिमालय पर्वत जो आहे तो हिमालय पर्वत भारताच्या उत्तरेला आहे. आतापर्यंत जर भारताच्या इतिहासात बघितलं तर भारतात प्राचीन काळात, मध्ययुगात जी काही आक्रमणं झाली किंवा आताच्या युगात सर्व काही आक्रमणं या बाजूने झालेली आहे वायव्य सीमेवर.
म्हणजे पाकिस्तानच्या भागात जी काही खैबर खिंड, बोलल खिंड, या भागातून शक कुशाण होऊन आले, या भागातून चंगेज खान आला, याच भागातून मोहम्मद घौरी असेल किंवा नंतरच्या काळात बाबर असेल, नंतरच्या काळात जो आहे तो तैमूर लंग असेल, सगळे याच भागातून भारतावर आक्रमण केली. पण या भागातून भारतावर कुणीही आक्रमण करू शकत नव्हता, कारण या भागात अजस्र आणि जगातला सर्वात उंच पर्वत आणि बर्फाने वेढलेला जो आहे तो हिमालय पर्वत होता. त्यामुळे या भागातून किंवा या ईशान्य दिशेकडून भारतावर कधीही इतिहासात आक्रमण झालेलं नव्हतं. परंतु दुर्दैवाने 19 ऑक्टोबर ज्या काळात देशात दिवाळीचा माहोल होता, त्या 19 ऑक्टोबर 1962 मात्र चीनने जे आहे ते भारतावर आक्रमण केलं. एक आक्रमण इकडे आहे आणि एक आक्रमण इकडे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि मग अशा प्रकारचा ज्या हिमालयाच्या भागातून भारतावर कधीही आक्रमण झालेलं नव्हतं, त्या भागातून तो हिमालय कापत कापत चीन आला आणि भारताला जे ते भारताला त्या युद्धात दुर्दैवाने पराभूत व्हावं लागलेलं होतं. जाऊ द्या काय जे असेल, पण आता भारत जो आहे तो 1962चा भारत नाही. आता भारत प्रचंड सजग आहे आणि तोडीस तोड आहे. खरं तर त्या काळात जेव्हा चीनने आक्रमण केलं, तो हिमालय म्हणजे जे आहे ते भगवान शंकराचं घर, तेव्हा नाशिकचे कवी कुसुमाग्रज यांनी एक कविता लिहिलेली आहे. सहज आठवली म्हणून लक्षात आणून देतो. कुसुमाग्रज यांची कविता आहे, बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे म्हणजे शंकर भगवानाचं जे काही घर आहे हिमालय ते कोसळलं. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. म्हणजे आपल्या सैनिकांना इकडे रक्त सांडावं लागलं हिमालयाच्या भागात, म्हणून जे आहे ते अशा प्रकारची कविता जे आहे ते कुसुमाग्रज यांनी त्या काळात केलेली आहे. मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे, अशा प्रकारचा हा हिमालय पर्वत आपला जो आहे तो प्रोटेक्टर म्हणून महत्वाचं काम करतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे की अशा प्रकारचे जे काही प्राकृतिक विभाग आहे त्यांपैकी हिमालय पर्वताला लागून अशा प्रकारचा हा जो सपाट भाग पसरलेला आहे त्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं. जास्त प्रश्न विचारले जात नाही, एक दोन फक्त मुद्दे एक्सप्लेन करतो. आणि जो काही प्रश्न विचारला जातो तो या भारतीय पठारी प्रदेशाविषयी विचारला जातो. हा इंडियन प्लेटू नावाचा रिजन आहे, इंडियन प्लेटू किंवा भारतीय पठार. आणि मग अशा प्रकारच्या भारतीय पठारावरून ही नर्मदा नावाची नदी वाहते, तिच्यामुळे हा नॉर्थ इंडियन प्लेटू किंवा उत्तर भारतीय पठार आणि हा दख्खन पठार किंवा ज्याला दक्षिण भारतीय पठार म्हणतात. आणि मग अशा प्रकारचं जे आहे ते दक्षिण भारतीय पठार आपल्याला माहित आहे की ते दक्षिण भारतीय पठार बेसाल्ट नावाच्या खडकापासून बनलेलं आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, दक्षिण भारतीय पठार किंवा दख्खनचा पठार किंवा डेक्कन प्लेटू कोणत्या प्रकारच्या खडकांपासून बनलेला आहे, तर तो बेसाल्ट नावाच्या खडकापासून बनलेला आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला जो काही मुद्दा बघायचा आहे, भारताच्या नदी प्रणालीविषयी मला चर्चा करायची आहे. अगदी थोडक्यात परीक्षेला जे प्रश्न विचारले जाऊ शकतील त्यांची जे आहे ते त्यांचीच मी चर्चा करणार आहे, कारण माझ्याकडे वेळ फार कमी आहे आणि सिलेबस आपला खऱ्या अर्थाने फार मोठा आहे. प्रश्न जरी कमी येणार असले तरी प्रत्येक सिलेबसच्या टॉपिकला टच करून देणं जे आहे ते महत्वाचं आहे. मग भारताची जी काही नदी प्रणाली आहे, रिव्हर सिस्टीम आहे, आपल्याला सर्वांना तर माहित आहे भारतात नदीला किती महत्व आहे, की जगात भारत एकमेव देश आहे की जो नदीला आपली माता मानतो, नदीचं पूजन करतो किंवा नदीचं जे आहे ते गुणगान गातो, असा भारत हा जगातला एकमेव देश आहे. अगदी तुम्ही बघितलं असेल की आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रसंग, त्या सर्वात महत्वाच्या प्रसंगी जी काही मंगलाष्टकं म्हटली जातात, कधीतरी ऐकलं असेल, गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका. क्षिप्रा वेत्रवती महाशुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णात पूर्ण जले समुद्र सरिते कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. काय जास्त मूळ मुद्दा मला सांगायचा आहे की त्या ठिकाणी सुद्धा या सगळ्या नद्यांचं स्मरण केलं जातं कारण त्या पवित्र आहे. आणि त्यामुळे नदी प्रणाली हा जो आहे हा एखाद्या प्रदेशाच्या विकासाचा किंवा एखाद्या जे आहे त्या प्रदेशाच्या डेव्हलपमेंटचा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे पोलीस भरतीला एखाद दोन प्रश्न त्यावर विचारले जातात. काही महत्वाच्या नद्या, त्यांच्या काही उपनद्या आणि काही महत्वाचे धरण प्रकल्प किंवा ज्याला जलसिंचन प्रकल्प म्हणतात, त्याविषयी 2-3 मुद्दे मी 5 मिनिटात एक्सप्लेन करणार आहे. खरं तर वेळेचीच कमतरता पडते, काय असेल, पण आपण प्रयत्न करू जास्तीत जास्त टॉपिक आपला कसा कव्हर करता येईल. तर आपला मुद्दा आहे नदी प्रणाली.
तर भारतात ज्या काही नद्या आहेत बऱ्याचशा नद्या हिमालयातून वाहतात आणि हिमालयातून वाहतात त्यामुळे त्यांना 12ही महिने पाणी असतं. आणि हिमालयातून वाहणाऱ्या मग महत्वाच्या नद्या आहे, व्यवस्थित डायग्राम कडे लक्ष द्या. हिमालयातून म्हणजे भारताच्या सर्वात उत्तरेकडून वाहणारी एक महत्वाची नदी आहे. या चायनाच्या या तिबेटच्या भागात उगम पावते, नंतर काश्मीरमध्ये येते, काश्मीरच्या लडाखच्या भागातून इकडे अशी जाते आणि नंतर पाकिस्तान मधून जाऊन कराची नावाच्या शहराजवळ अरबी समुद्राला मिळते. त्या नदीविषयी शक्यतो प्रश्न विचारला जाणार नाही, पण विचारला किंवा माहित असावं नेमकी सिंधू नदी कुठे आहे. सिंधू नदीचा जास्तीत जास्त प्रवाह पाकिस्तानमध्ये आहे. सिंधू नदीचा जास्तीत जास्त प्रवाह पाकिस्तानमध्ये आहे, परंतु ती भारतातून सुद्धा या काश्मीर राज्यातून, किंवा आता काश्मीर राज्य राहिलं नाही, काश्मीर जे आहे ते केंद्रशासित प्रदेश झाला, त्या केंद्रशासित प्रदेशातून अशी जाते. अशा प्रकारची ही सिंधू नदी, तिच्या जर उपनद्या विचारल्यास तर सिंधू नदीची एक महत्वाची उपनदी आहे झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. काय असेल नावं सांगून पुढे निघून जात. तर अशा प्रकारचे या सिंधू आणि तिच्या उपनद्या आहेत. पण तुम्हाला जो काही जास्तीत जास्त वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो तो प्रश्न गंगा नदीविषयी आहे. कारण गंगा ही भारताची सर्वात जास्त लांबीची नदी आहे. 2525 किलोमीटर लांबीचा तिचा प्रवाह आहे. थोडेफार आकडे इकडे तिकडे पुस्तकांमध्ये व्हॅरी असतात, पण 2525 किलोमीटर लांबीचा गंगा नदीचा प्रवाह आहे. आणि ही गंगा नदी जी आहे ते उत्तराखंड राज्यात गंगोत्री नावाचं ठिकाण आहे, या ठिकाणी उगम पावते. उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम आहे. आणि मग अशा प्रकारचे, आता इकडे दाखवतो कारण मला जे आहे ते 2-3 गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. तर अशा प्रकारची ही जी गंगा नदी आहे, तर ही गंगोत्री नावाचं ठिकाण आहे उत्तराखंड राज्यात, या राज्यात उगम पावते. मूळ नाव आहे भागीरथी. सॉरी, थोडस टेक्निकली प्रॉब्लेम आलाय. ओके, तर मी मूळ मुद्दा सांगतो हे गंगा नदीविषयी. काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय मला सांगण्यामध्ये. एक मिनिट, हरकत नाही, तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारची ही गंगा नदी आहे उत्तराखंड राज्यातून उत्तर प्रदेशमध्ये येते. उत्तर प्रदेश मधून नंतर जे आहे ते बिहारमध्ये, बिहारमधून झारखंड आणि झारखंड मधून पश्चिम बंगालमध्ये जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. परीक्षेला जे काही विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे गंगेच्या उपनद्या विचारल्या जाऊ शकतात. उपनद्या लक्षात ठेवा. गंगेची सर्वात मोठी आणि महत्वाची उपनदी आहे यमुना नावाची नदी आहे. ही आहे गंगा आणि ही आहे यमुना. तर गंगेची सर्वात मोठी आणि महत्वाची उपनदी आहे यमुना नावाची उपनदी आहे. आणि मग परीक्षेला प्रश्न विचारला जातो, भारताला जे आहे ते सिंधू नदीमुळे जे आहे ते इंडिया हे नाव आहे किंवा हिंदुस्थान असं नाव आहे. प्रश्न विचारला म्हणून सांगतो की ज्या काही भाषा आहेत प्रत्येक भाषेमध्ये काही उच्चारण्याची वेगवेगळी पद्धत असते. जसं समजा सिंधू नदी आहे, आपण सिंधू नदी असं म्हणतो, नो प्रॉब्लेम. पण अरबी भाषेमध्ये, अरबी भाषा मी सांगतो, अरबी भाषेमध्ये स चा उच्चार ह असा होत असतो. अरबी भाषेमध्ये स या शब्दाचा उच्चार ह असा होतो. जसं माझं नाव आहे गोपाळ, माझं नाव मराठीमध्ये आपण लिहितो गोपाळ, पण हिंदीमध्ये त्याला गोपाळ असं म्हणत नाही. किंवा इंग्रजीमध्ये गोपाळ, ळला इंग्रजी किंवा हिंदीमध्ये दुसरा शब्द नाही, तिथे ळच्या ऐवजी ल वापरला जातो. म्हणजे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये ळ या मराठी अक्षराला ल असं म्हटलं जातं. ळ म्हणतात का, गोपाळ असं इंग्रजीमध्ये नाव होणार नाही, गोपाल हे नाव होणार आहे. म्हणजे जसं इंग्रजीमध्ये ळच्या ऐवजी जे आहे ते ल हा वर्ण वापरला जातो, तशा प्रकारे अरबी भाषेमध्ये स चा उच्चार ह असा होतो. आणि अरबी भाषेमध्ये मग सिंधू नदी आहे, मग स चा उच्चार जर ह होत असेल तर मग जे आहे ते सिंधूचं काय झालं, हिंदू झालं. म्हणजे अशा प्रकारची ती जी नदी आहे तिला हिंदू असं नाव जे आहे ते दिलं जातं. आणि मग त्या हिंदूच्या आजूबाजूचा प्रदेश म्हणजे त्या अरबस्थानात आपल्याला माहित आहे, अरबस्थानात त्यांचं जे आहे ते एखादा प्रदेश म्हणजे ज्याला स्थान म्हणतात, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नंतरच्या काळात खलिस्तान पण पुढे आला होता. तशा प्रकारे हिंदू नदीच्या आजूबाजूचा प्रदेश, म्हणून मग अरबी प्रवाशांनी किंवा व्यापाऱ्यांनी त्याला हिंदुस्थान असं म्हटलेलं होतं. तर अशा प्रकारची हिंदू ही संकल्पना किंवा नंतरच्या काळात जे काही हिंदुत्व आता सांगितलं जातं तो मूळतः त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही.
सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलेलं आहे की हिंदुत्व किंवा हिंदू नावाची जी काही संकल्पना आहे ती विचार प्रणाली आहे, ती एक पद्धती आहे, तिचा धर्माशी किंवा देवाशी संबंध नाही. नंतरच्या काळात आपण देव आणून बसवलेले असेल किंवा त्याला धर्माचं रूप दिलं असेल, नो प्रॉब्लेम, पण त्याचा जो आहे तो त्याचा धर्माशी काही संबंध नाही. अगदी भगवद्गीता जरी तुम्ही काढून बघितली तर भगवद्गीतेत कुठेही तुम्हाला हिंदू हा शब्द सापडणार नाही. की भगवद्गीतेमध्ये धर्माचं बरचसं जे आहे ते वर्णन केलेलं आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, किंवा जे आहे ते आपण बघतो आहोत की धर्माविरुद्ध भूतोषु कामोस्मी भरतर्षभा, अशा प्रकारचं भरपूर धर्माचं वर्णन आहे. पण गीतेत धर्म म्हणजे नीती किंवा कर्तव्य हा सांगितलेला आहे. गीतेमध्ये कुठेही हिंदू नावाचा शब्द नाही. पण आपल्याला प्रत्येकाला सवयच पडली प्रत्येक देवाला किंवा प्रत्येकाला कोणत्या तरी धर्माशी जोडून द्यायचं आणि एकमेकांमध्ये भांडत बसायचं. त्याच्यामुळे जगाचं वाटोळं झालं ना आपलंही बरंचसं वाटोळं झालेलं आहे. तरी पण आपण अजून सोडत नाही, दुर्दैव आहे. मूळ मुद्दा लक्षात ठेवा, आपण सगळे भारतीय आहोत, ते आपल्यासाठी सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे. आपण कोणत्या धर्माचा कोणत्या जातीचा आहे ती आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल तर ती घरात आहे. पण एकदा का घराच्या बाहेर पडलं की आपण फक्त एक भारतीय आहोत आणि भारताच्या विकासासाठी, भारताच्या प्रगतीसाठी, भारताच्या उत्थानासाठी, भारताच्या रक्षणासाठी आपल्याला काम करायचं आहे हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावं आणि तरच सरकारी सेवेत यावं. माझा मुद्दा आहे, जर तुमचा धर्म, तुमची जात, तुमचा पंथ घेऊन जर सरकारी सेवेत आले तर सरकारी सेवेत तुमच्यासारखा जो आहे तो वाटोळं करणारा कोणी दिसणार नाही. मला काही मुद्दा सांगायचा नाही, दुर्दैवाने जे आहे ते जास्त बोलून गेलो असेल तर माफी मागतो. पण जे काही आहे ते मुलांना आज चांगली डायरेक्शन दाखवणं किंवा उद्या जे सरकारी अधिकारी बनणार त्यांना एक चांगला मार्ग दाखवणं ते आमचं काम असतं आणि त्या दृष्टीने मी तरी माझा प्रयत्न करत असतो. काय जे असेल, विचार पटले तर आनंद आहे, नाही पटले तर माझे विचार माझ्याकडे आहे, त्या बाबतीत कुणावरही त्याचं कंपल्शन नाही. मूळ मुद्दा मी सांगतो आहे, सिंधूवरून विषय निघाला म्हणून मला जरा स्पष्टीकरण द्यावं लागलं. आपला मूळ मुद्दा आहे गंगा नदी. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? मग 2-3 शहरं फक्त सांगतो की गंगा नदीच्या काठावर जी काही महत्वाची शहरं आहे, गंगा नदीच्या काठावर एक हरिद्वार नावाचं महत्वाचं शहर आहे. हरिद्वार नाव ऐकलं असेल. हरिद्वार उत्तराखंड राज्यात आहे. रामदेव बाबा त्यांचा जो काही मोठा आश्रम आहे पतंजली हरिद्वारला आहे. ते हरिद्वार शहर गंगा नदीच्या काठावर आहे. दुसरा मुद्दा जो आहे कानपूर. कानपूर नावाचं शहर हे गंगा नदीच्या काठावर आहे, कानपूर. तिसरा मुद्दा जो आहे, एक प्रश्न परीक्षेला कधी कधी पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो की ही यमुना नावाची नदी आहे आणि ही गंगा नावाची नदी आहे, या दोघांचा संगम आहे. या दोघांचा जो काही संगम आहे, गंगा आणि यमुनेचा जो काही संगम आहे, तो संगम जो आहे अलाहाबाद नावाच्या शहरामध्ये आहे. आणि आता अलाहाबादचं नाव चेंज झालेलं आहे. अलाहाबादचं सध्याचं नाव काय आहे? सध्या अलाहाबाद शहराचं नाव काय आहे? अलाहाबाद शहराचं सध्याचं नाव काय आहे? उत्तर देत चला, चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. प्रयागराज. म्हणजे आधीच्या काळात अलाहाबाद असेल, मात्र आता त्याचं नाव आहे प्रयागराज. म्हणजे हे प्रयागराज असेल किंवा अलाहाबाद या ठिकाणी काय आहे? असं म्हटलं जातं की गंगा यमुना सरस्वतीचा त्रिवेणी संगम आहे. पण मूळ मुद्दा आहे, 2 मात्र दिसत आहे, 1 दिसत नाही. तर अशा प्रकारचा हा अलाहाबाद नावाचं शहर किंवा प्रयागराज नावाचं शहर गंगा आणि यमुनेच्या संगमावर आहे. पुढे गेल्यानंतर गंगेच्या काठावरचं महत्वाचं शहर आहे ते म्हणजे वाराणसी, किंवा ज्याला काशी म्हणा, बनारस म्हणा, तीनही नावं एकाच शहराची आहे. काशी म्हणा, बनारस म्हणा किंवा वाराणसी म्हणा, नावं मात्र या एकाच शहराची आहे, ते वाराणसी नावाचं शहर आहे. पुढे गेल्यानंतर गंगा नदीच्या काठावर एक महत्वाचं शहर आहे, ते पाटणा नावाचं शहर समजलं जातं. पाटणा सध्या जिथे निवडणूक चालू आहे बिहार, ते पाटणा नावाचं शहर सुद्धा गंगा नदीच्या काठावर आहे. एखादाच प्रश्न विचारला जातो, मात्र कन्सेप्ट क्लिअर असाव्या. आणि एक वेगळा प्रश्न कधी कधी विचारला जातो की भारताची राजधानी असणारी दिल्ली, भारताची राजधानी असणारं दिल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर मुद्दा लक्षात घ्या की अशा प्रकारचं जे आहे दिल्ली नावाचं शहर यमुना नदीच्या काठावर आहे. दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे. आणि मग पुढे आल्यानंतर जे आहे ते सर्वांना माहित आहे, अत्यंत प्रसिद्ध शहर आग्रा. तर हे आग्रा नावाचं शहर सुद्धा यमुना नदीच्या काठावर आहे. म्हणजे दिल्ली सुद्धा यमुना नदीच्या काठावर आहे आणि आग्रा शहर सुद्धा यमुना नदीच्या काठावर आहे. आणि मग परीक्षेला प्रश्न विचारला जातो, सर्वांना माहित असेल की परीक्षेला प्रश्न विचारला जातो की आग्रा नावाचं जे काही शहर आहे कशासाठी प्रसिद्ध आहे? आग्रा शहर आग्रा शहर
मग बरेच जण सांगतात की अशा प्रकारचं ते जे काही प्रेमाचं प्रतीक आहे ते जे आहे ते ताजमहल, त्यासाठी आग्रा शहर प्रसिद्ध आहे. आणि या ताजमहलावर वेगवेगळ्या कविता, शेरो शायरी तर किती झाल्या विचारूच नका. पेठा आहे, मोती महाल आहे, मस्जिद आहे, जाऊ द्या आता भरपूर काही आहे. आग्र्याला सुद्धा एक लाल किल्ला आहे, आग्र्याला सुद्धा एक लाल किल्ला आहे, तो वेगळा मुद्दा आहे, तो सध्या आपला मुद्दा नाही. तर आग्रा नावाचं शहर, त्या आग्र्यावर जो काही ताजमहल आहे त्याच्यावर भरपूर काही शेरो शायरी, कविता भरपूर काही बनवून गेलेल्या आहे. कधी काळी तुम्ही ऐकलं असेल, क्या करू यार तकदीर नहीं खुली, क्या करूं यार तकदीर नहीं खुली, ताजमहल बनाना चाहता हूं मगर मुमताज नहीं मिली. अशा प्रकारचे भरपूर काही शेरो शायरी आहे. त्या बाबतीत मग जाऊ द्या, आता सध्या आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे जास्त वेळ घालवत नाही, फक्त एक मूड चेंज म्हणून काही लक्षात आणून देतो गोष्टी. तर मूळ मुद्दा आहे आग्रा नावाचं शहर या यमुना नदीच्या काठावर आहे. तर अशा प्रकारची ही गंगा नदी, तिच्याविषयी काही प्रश्न विचारले जातात. यानंतरची दुसरी महत्वाची नदी आहे, 2-3 प्रश्न फक्त नदी प्रणालीविषयी सांगतो की एक नदी आहे ब्रह्मपुत्रा नावाची नदी आहे. असे नकाशे जे आहे ते व्यवस्थित काढून ठेवा, जेणेकरून भरपूर गोष्टी वाचण्याची गरज नाही, नकाशा बघितला तर तरी भरपूर गोष्टी लक्षात राहतात. एक ब्रह्मपुत्रा नावाची नदी आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीचा मुख्य मुद्दा असा आहे की ब्रह्मपुत्रा नदी भारताच्या आसाम राज्यातून वाहते. ब्रह्मपुत्रा नदी जी आहे, डायग्राम मध्ये फक्त लक्षात आणून देतो, ब्रह्मपुत्रा नदी या अरुणाचल प्रदेश आणि नंतर आसाम मधून बांगलादेशमध्ये जाते. अशा प्रकारची ब्रह्मपुत्रा नावाची नदी आहे. भारताच्या आसाम नावाच्या राज्यातून ब्रह्मपुत्रा वाहते. यानंतर तिसरा मुद्दा आहे, आपल्या महत्वाच्या नद्यांपैकी एक महत्वाची नदी आहे, गोदावरी नावाची नदी आहे. नर्मदा तर सर्वांना माहित आहे, ही नर्मदा नदी पश्चिम वाहिनी आहे. नंतरच्या काळात ही गोदावरी जी आहे, ती गोदावरी विषयी 2-3 मुद्दे सांगतो की गोदावरी नदीचा उगम आपल्या सर्वांना माहित आहे, कोणत्या ठिकाणी आहे, त्र्यंबकेश्वरला आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, गोदावरी नदीचं मूळ नाव काय आहे, गोदावरी नदीचं मूळ नाव काय आहे, म्हणजे उगम होताना तिचा कोणत्या नावाने उगम आहे, कुणी सांगू शकतं? गोदावरी नदीचं मूळ नाव काय आहे? उगम होताना तिचं नाव गोदावरी नाही. गोदावरी नदीचं मूळ नाव नाही, गंगा तर नाही, तिला दक्षिण गंगा म्हणतात, नो प्रॉब्लेम, पण गंगा नाही. व्हेरी गुड. आता जे उत्तर आलेलं आहे गौतमी, तर गोदावरी ऋषी होते, त्यांनी तप केलं, काय जटा आपटल्या, काय भरपूर काही घटना आहे, आता त्या काही मायथोलॉजी सांगायला मला वेळ नाही. परंतु अशा प्रकारचं गौतमी नावाचा प्रवाह सुरू होतो आणि त्याला पुढे गोदावरी असं नाव प्राप्त होतं. मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे, अशा प्रकारची जी गोदावरी आहे, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जे आहे ते उगम पावते आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणून जे आहे ते नाशिक जिल्ह्यातून नगर जिल्हा, नगर जिल्ह्यातून जे आहे ते पुढे औरंगाबाद, औरंगाबाद बीड, परभणी, नांदेड आणि या भागातून जे आहे ते तेलंगणा, आंध्र प्रदेश मधून जे आहे ते बंगालच्या उपसागराला मिळते. अशा प्रकारची जी गोदावरी नावाची नदी आहे, गोदावरी नदीचा एकूण प्रवाह जे आहे ते किंवा एकूण लांबी 1450 किलोमीटर आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे? 1450 किलोमीटर. 2-3 मुद्दे फक्त मी एक्सप्लेन करून देतो, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे. गोदावरी नदीच्या ज्या काही महत्वाच्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांपैकी मग भरपूर आहे, आता मला सांगायला तेवढा वेळ नाही, की अशा प्रकारची जी आहे ते एक कपिला नावाची नदी आहे, तपोवनाच्या भागात मिळते. कपिला गोदावरी संगम आहे. पुढे नंदिनी नावाची नदी आहे, तिला आपण नासर्डी करून टाकलं, ती नासर्डी. आणि पुढे आल्यानंतर जे आहे ते अशा प्रकारची कादवा नावाची नदी आहे, वेगवेगळ्या नद्या आहेत. पण मूळ मुद्दा फक्त सांगतो, परीक्षेला जे विचारले जाऊ शकतील, गोदावरी नदीवरील प्रसिद्ध शहर कोणती, कोणतं शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे? फास्ट मध्ये सांगतो, लिहून घ्या. तर पहिलं महत्वाचं शहर आहे, आपला सर्वांना माहित आहे, आपला जो काही जिल्हा आहे ते नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे. पुढे गेल्यानंतर गोदावरी नदीच्या काठावर एक महत्वाचं शहर आहे, कोपरगाव नावाचं शहर. कोपरगाव शक्यतो विचारलं जाणार नाही, ते छोटं आहे. नंतर गोदावरी नदी जी आहे त्या गोदावरी नदीच्या काठावर जे पुढचं महत्वाचं शहर आहे ते शहर म्हणजे पैठण नावाचं शहर आहे. पैठण गोदावरी नदीच्या काठावर आहे. यानंतर गोदावरी नदीच्या काठावर जे काही शहर आहे एक गंगाखेड नावाचं शहर आहे. गंगाखेड परीक्षेला कधी कधी विचारलं जाऊ शकतं. संत जनाबाई त्यांचं जे काही गाव आहे ते गंगाखेड गोदावरी नदीच्या काठावर परभणी जिल्ह्यात आहे. आणि नंतर गोदावरी नदीच्या काठावरील महत्वाचं शहर म्हणजे हे नांदेड नावाचं शहर आहे, नांदेड. तर ही शहरं महत्वाची गोदावरी नदीच्या काठावर आहे. आणि जो काही वेगळा प्रश्न गोदावरी नदीविषयी विचारला जाऊ शकतो त्या संदर्भात थोडक्यात जे आहे ते मी लक्षात आणून देतो, 1-2 गोष्टी.
वेळ कमी पडतो तो मोठा प्रॉब्लेम असतो, पण तरी सुद्धा जेवढं काही लक्षात येईल तेवढं लक्षात आणून देतोय. गोदावरी नदीवर महत्वाचं एक धरण आहे, त्या धरणाचं नाव आहे गंगापूर डॅम. तर गंगापूर नावाचं धरण आहे भारतातील सर्वात पहिले मातीचे धरण. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, भारतातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते, मातीचं बनवलेलं धरण आहे. तर भारतातील सर्वात पहिलं मातीचं धरण आहे गंगापूर नावाचं धरण आहे. आणि गंगापूर डॅम किंवा गंगापूर धरण गोदावरी नदीवर आहे. दुसरा मुद्दा जो आहे, गोदावरी नदीवर पैठण नावाच्या शहराजवळ एक महत्वाचं धरण आहे किंवा ते महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचं धरण समजलं जातं. गोदावरी नदीवर पैठण नावाच्या शहराजवळ जायकवाडी नावाचं धरण आहे. म्हणजे परीक्षेला प्रश्न विचारला जातो, जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर किंवा कोणत्या नदीवर आहे किंवा कोणत्या शहराजवळ आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आहे, पैठण शहराजवळ जायकवाडी नावाचं धरण. आणि जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असं म्हटलं जातं. संत एकनाथांची जी आहे ती समाधी आहे, त्यामुळे नाथसागर असे म्हटले जाते. यानंतर जे आहे ते एका परीक्षेला प्रश्न विचारला होता की नांदेड जवळ गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे. नांदेड शहराच्या जवळ गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे, फक्त ते लक्षात ठेवा, विष्णुपुरी नावाचं धरण आहे. विष्णुपुरी. तर अशा प्रकारचं हे विष्णुपुरी नावाचं धरण जे आहे नांदेड शहराजवळ आहे गोदावरी नावाच्या नदीवर. आणि मग अशा प्रकारची गोदावरी नदी, भरपूर इन्फॉर्मेशन आहे, वेळ कमी आहे म्हणून फक्त महत्वाचे मुद्दे सांगून पुढे जातो. यानंतर पोलीस भरतीला विचारले गेलेले आणि विचारले जाऊ शकणाऱ्या प्रश्नांची मी चर्चा करतोय. दोन महत्वाची धरणं आहे, एका धरणाचं नाव आहे भाकरा नांगल. नांगल आहे खऱ्या अर्थाने तो भाकरा नांगल. मग भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. तर भाकरा नांगल धरण सतलज नदीवर आहे. सतलज, पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या परिसरात. तर अशा प्रकारच्या सतलज नदीवर भाकरा नांगल धरण आहे. आणि काही परीक्षांना प्रश्न विचारला जातो, भाकरा नांगल धरणाच्या जलाशयाला, जो काही असा जलाशय आहे प्रचंड मोठा, त्या जलाशयाला काय म्हटलं जातं, तर लक्षात ठेवा, शिखांचे जे काही 10वे गुरु आहे, शिखांची गुरु परंपरा जी आहे ते शीख धर्मियांची गुरु परंपरा गुरु नानक देवांपासून सुरू होते. गुरु नानक देव आहे, अंगद आहे, नंतरच्या काळात अमरदेव आहे, नंतरच्या काळात रामदास आहे, हरराय, हरसिद्धी, अशा प्रकारची जी काही गुरु परंपरा आहे. शिखांचे शेवटचे धर्मगुरु आहे गुरु गोविंद सिंह. शिखांचे शेवटचे धर्मगुरु गुरु गोविंद सिंह. आणि त्या गुरु गोविंद सिंहांचं शीख धर्मामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आणि त्या गुरु गोविंद सिंहांच्या नावावरनं भाकरा नांगल धरणाच्या जलाशयाला गोविंद सागर जलाशय असं म्हटलं जातं. गोविंद सागर, गुरु गोविंद सिंहांच्या नावावरनं गोविंद सागर असं भाकरा नांगल धरणाच्या जलाशयाला म्हटलं जातं. एक वेगळा प्रश्न कधी कधी पोलीस भरतीला विचारला जातो म्हणून लक्षात आणून देतो, गुरु गोविंद सिंहांचा विषय निघाला. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की शिखांचे 10वे गुरु किंवा शिखांचे खरं तर शेवटचे गुरु आहे गुरु गोविंद सिंह, यांची समाधी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे. उत्तर द्या. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंह यांची समाधी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात अमृतसर, काही महाराष्ट्रात आहे मनमाड, व्हेरी गुड. तर अशा प्रकारचं नांदेड, व्हेरी गुड. तर नांदेड जे काही आहे शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंह यांची समाधी आहे ती नांदेडला आहे. आणि नांदेडला तो सचखंड गुरुद्वारा अत्यंत भारतामध्ये प्रसिद्ध आहे. काय ते असेल असे इंटर रिलेटेड काही प्रश्न विचारलेले असतात. कधी कधी एक प्रश्न विचारला जातो, दक्षिण भारताची गंगा, दक्षिण भारताची गंगा असे कोणत्या नदीला म्हटले जाते. दक्षिण भारताची गंगा, तर दक्षिण भारताची गंगा असे कावेरी नदीला म्हटले जाते. कावेरी नदी, तर अशा प्रकारची जी काही कावेरी नदी आहे, कावेरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातून वाहणारी अत्यंत महत्वाची नदी आहे कावेरी. त्या कावेरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते. यानंतर जे आहे ते धरणांविषयी जो काही प्रश्न विचारला जातो त्यामध्ये एक महत्वाचा जो काही प्रश्न आहे, सरदार सरोवर प्रकल्प, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. उत्तर देत चला फास्ट मध्ये. सरदार सरोवर प्रकल्प किंवा सरदार सरोवर धरण
गुजरातमध्ये धरण आहे, त्याचा फुगवटा महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये प्रचंड आलेला आहे. सरदार सरोवर नावाचं जे काही धरण आहे ते धरण नर्मदा नदीवर आहे. व्हेरी गुड, नर्मदा नदीवर आहे. सरदार सरोवर नावाचं जे काही धरण आहे ते नर्मदा नदीवर आहे. तर अशा प्रकारची नर्मदा नदी, सरदार सरोवर धरण नर्मदा नदीवर आहे. आणि त्याच सरदार सरोवर धरणाच्या जलाशयामध्ये एक छोटस साधू नावाचं बेट आहे. आणि चालू घडामोडीचा आता प्रश्न सांगतो. त्या सरदार सरोवर धरणामध्ये एक छोटस बेट आहे, बेटाचं नाव आहे साधू. आणि या साधू नावाच्या बेटावर एक मोठा पुतळा उभारण्यात आलेला आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा. आणि मग त्यालाच आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारचा जो आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोणत्या ठिकाणी आहे? स्वतंत्र देवतेचा पुतळा. परीक्षेचेच प्रश्न आहे, पण चर्चा झाली पाहिजे, कमीत कमी चर्चा झाली पाहिजे. उत्तर येऊ न येऊ नो प्रॉब्लेम. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, स्टॅच्यू ऑफ युनिटी भारतात आहे, नो प्रॉब्लेम. सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ युनिटी अमेरिकेत आहे. व्हेरी गुड, न्यूयॉर्क नावाच्या शहरामध्ये आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, म्हणजे ज्याला स्वतंत्र देवतेचा पुतळा म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचा सरदार वल्लभभाई पटेलांचा जगातील सर्वात उंच जो आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी, तो मात्र जो आहे ते गुजरात राज्यामध्ये आहे. तर आपला जो काही मुद्दा चालला, अशा प्रकारचे वेगवेगळे संदर्भ आणि इंटर रिलेटेड प्रश्न. भारताच्या संदर्भात अजून जर मुद्दे महत्वाचे बघायचे तर भारताच्या संदर्भात जे आहे ते भारताच्या ज्या आहे त्या उद्योगधंद्यांच्या संदर्भात थोडक्यात लक्षात आणून देतो की भारतात आतापर्यंतचे काही उद्योगधंदे किंवा अशा प्रकारचे जे काही वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहे, इंडस्ट्रीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य कसं प्रसिद्ध आहे ते कालच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. तरी सुद्धा भारतातील काही महत्वाची बंदरं आहे आणि काही महत्वाची विमानतळ आहेत, त्याविषयी पोलीस भरतीला प्रश्न विचारला जातो. छोटीशी डायग्राम फक्त काढून घ्या किंवा नंतर स्क्रीनशॉट काढा, पण एकदम सोपा मुद्दा सांगतो आणि तुमचा बरेचसे मुद्दे कव्हर करणारे आहे. की अशा प्रकारचा आपला जो काही भारत देश आहे, आपल्याला माहित आहे की अशा प्रकारचा आपला जो काही भारत देश आहे, भारत देशाचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळ, भारताचं क्षेत्रफळ आहे. आणि मग परीक्षेला प्रश्न विचारला जातो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? सांगू शकाल कोणी? सातवा. व्हेरी गुड. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक आहे. ऑब्विसली पहिला क्रमांक रशियाचा आहे, दुसरा क्रमांक कॅनडाचा आहे, तिसरा क्रमांक चीनचा आहे, चौथा USA आहे, 5वा ब्राझील, 6वा ऑस्ट्रेलिया आहे आणि 7वा क्रमांक भारताचा आहे. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा 7वा क्रमांक आहे. यालाच पॅरलल किंवा अनालिटिकल दुसरा क्वेश्चन विचारला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे, 7वा क्रमांक आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने, मग तो लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक आहे. दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. जसा प्रश्न विचारला तशी उत्तरं देत चला. जर परीक्षेला प्रश्न विचारला क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर 7वा आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा क्रमांक दुसरा आहे. तर अशा प्रकारचा जो आहे तो चीन अजून 1 नंबरला आहे. अजून आपला सेन्सस झालेला नाही. सेन्सस झाल्यानंतर जे फायनल आकडे येतील त्यावरनं कळेल. चीन 1 नंबरला आहे, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, 3ऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे, 4थ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे, 5व्या क्रमांकावर ब्राझील आहे, 6व्या क्रमांकावर पाकिस्तान आणि नंतरच्या 7व्या क्रमांकावर बांगलादेश आहे. तो आपला सध्याचा मुद्दा आहे. पण अशा प्रकारचा 7वा क्रमांक आहे. यानंतर अशा प्रकारचं जे काही भारताचं क्षेत्रफळ आहे, मी भारताच्या बंदरांविषयी चर्चा करत होतो की भारताची महत्वाची बंदरं आणि भारताचे जे आहे ते महत्वाचे जे आहे ते वाहतुकीचे मार्ग. वेळ माझ्याकडे कमी आहे त्यामुळे फास्ट मध्ये घ्यावं लागेल. भारतात जे काही वाहतुकीचे मार्ग आहे, वाहतुकीच्या मार्गांपैकी परीक्षेला ज्या विषयी शक्यतो प्रश्न विचारला जातो किंवा विचारला जाऊ शकतो त्याच्याविषयी मी चर्चा करतो आहे. की परीक्षेला प्रश्न विचारला जातो की भारत सरकारचे काही महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्प आहे आणि त्यामध्ये भारत सरकारने काय ठरवलेलं आहे की अशा प्रकारचं हे भारताची राजधानी दिल्ली, त्यानंतर भारताची आर्थिक राजधानी इकॉनॉमिक कॅपिटल ती आहे मुंबई, दक्षिण भारतातील सर्वात मोठं आणि महत्वाचं शहर चेन्नई आणि इकडचं जे आहे ते कलकत्ता. ही 4ही शहरं जर इंडियाची डेव्हलपमेंट करायची असेल तर या 4ही शहरांच्या दरम्यान जी काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते फास्टेस्ट आणि वेल डेव्हलप अशा प्रकारचं राहिलं पाहिजे.
म्हणून भारत सरकारने रस्त्यांचा मोठा प्रकल्प हाती घेतला की मुंबईहून दिल्लीला जाणारे, मुंबईहून कलकत्त्याला जाणारे, चेन्नईला, चेन्नईहून कलकत्ता आणि कलकत्त्यावरून दिल्ली, अशा प्रकारचा हा जे काही 4 शहर आहे मोठ्या मोठ्या रस्त्यांनी जोडायचे आहे. अगदी याच प्रकल्पाच्या अनुलक्षून किंवा याच प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिकला जो उड्डाणपूल आहे, उड्डाणपूल का बनवला? कारण अशा प्रकारचा मुंबई आणि कलकत्ता किंवा मुंबई आणि दिल्ली आपल्याला जे मोठ्या मोठ्या रस्त्याने वेगवान वाहतूक जोडायची आहे, जेणेकरून डेव्हलपमेंट फास्ट होईल. त्यामुळे अशा प्रकारचा भारत सरकारचा जो प्रकल्प आहे मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि मद्रास ही शहरं एकमेकाला जोडण्याचा, याला सुवर्ण चतुष्कोन योजना म्हणतात. 2-3च मुद्दे आता मला सांगायचे आहे, वेळ माझ्याकडे कमी आहे. सुवर्ण चतुष्कोन किंवा इंग्रजीमध्ये शब्द आहे गोल्डन क्वाड्रिलॅटरल प्लॅन. तर अशा प्रकारची सुवर्ण चतुष्कोन योजना कशाशी संबंधित आहे? रस्ते विकासाशी संबंधित आहे. शेरशाह सुरी भरपूर आहे, माझ्याकडे इन्फॉर्मेशन पण भरपूर आहे, पण वेळ कमी आहे, त्यामुळे मला जास्त चर्चा करता येत नाही, दिलगिरी व्यक्त करतो. मूळ मुद्दा मला सांगायचा आहे, सुवर्ण चतुष्कोन योजना कशाशी संबंधित आहे? रस्ते मार्गांशी संबंधित आहे. आणि सुवर्ण चतुष्कोन योजना कोणत्या 4 शहरांना जोडते? दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता. यानंतर भारत सरकारने परत ठरवलं की भारताच्या कोणत्याही भागातून कोणत्याही भागात फास्टेस्ट मध्ये तुम्हाला जे आहे ते जाता आलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा हा जो श्रीनगर आहे, या श्रीनगर पासून इकडे जे आहे ते अशा प्रकारचं जे आहे ते कन्याकुमारी, इकडे जाणारे जे आहे ते अशा प्रकारचा स्ट्रेट रोड पाहिजे. म्हणजे सगळे रोड एकमेकाला जोडायचे. श्रीनगर वरून जर गाडी निघाली तर सरळ रोडवेच्या मार्गाने डायरेक्ट कन्याकुमारी पर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे भारताचा उत्तर पॉइंट आणि हा दक्षिण पॉइंट, भारताचा दक्षिण पॉइंट कन्याकुमारी माहित आहे, हे एकमेकाला जे ते मोठ्या मोठ्या रोडने जोडायचे. म्हणजे या उत्तरेकडून दक्षिणेकडचा हा जो भाग आहे इकडे येण्यासाठी एक कॉरिडॉर किंवा अशा प्रकारचा जो आहे तो एक कॉरिडॉर किंवा ज्याला गलियारा म्हणतात अशा प्रकारचा निर्माण करायचा आहे. म्हणून मग भारताने जे आहे ते उत्तर दक्षिण कॉरिडॉर डेव्हलप केलेला आहे. उत्तर दक्षिण कॉरिडॉर. कॉरिडॉर म्हणजे ज्यामध्ये कोणताही अडथळा नाही, डायरेक्ट स्ट्रेट आहे. स्ट्रेट म्हणण्यापेक्षा कोणत्याही अडथळ्या विना जाणार आहे. आणि मग अशा प्रकारचा उत्तर दक्षिण कॉरिडॉर कोणत्या शहरांच्या दरम्यान आहे? श्रीनगर, कन्याकुमारी. फक्त मुद्दा लक्षात ठेवा, उत्तर दक्षिण कॉरिडॉर श्रीनगर, कन्याकुमारी. हे प्रश्न चालू घडामोडीमध्ये विचारले जातात किंवा कधी कधी भूगोलामध्ये विचारले जातात. तर उत्तर दक्षिण कॉरिडॉर म्हणजे उत्तरेचं श्रीनगर आणि दक्षिणेचं कन्याकुमारी, डायरेक्टली विना अडथळा. थोडा रोडवेज इकडे तिकडे व्हावे लागतील, पण अडथळा कोणताही नाही की एकदम रोडच संपून गेला आता पुढे जायला रोडच नाही, असं नाही राहणार. तर काय असेल? अशा प्रकारचा श्रीनगर, कन्याकुमारी उत्तर दक्षिण कॉरिडॉर आहे. आणि त्याचबरोबर ठरवलं की भारताचा हा पूर्व भागातून डायरेक्ट इकडे पश्चिम भागापर्यंत जाता आलं पाहिजे. म्हणून मग अशा प्रकारचा जो आहे तो पूर्व पश्चिम कॉरिडॉर आहे. पूर्व पश्चिम कॉरिडॉर. आणि हा जो पूर्व पश्चिम कॉरिडॉर आहे तो सिलचर पोरबंदर आहे. आसाम मधील सिलचर नावाचं शहर आहे, जिथून गांधीजींचं जे काही जन्मस्थान आहे, गुजरातमध्ये पोरबंदर. म्हणजे आसाम मधील सिलचर, त्यापासून गांधीजींचं जन्मस्थान असणारं पोरबंदर, तिथपर्यंत जाण्यासाठी हा पूर्व पश्चिम कॉरिडॉर आहे. नंतरचा मुद्दा लक्षात आणून देतो, फक्त आता फास्ट मध्ये सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या की भारताची जी महत्वाची बंदरं आहे, पोर्ट आहे, इंटरनॅशनल ट्रेड डेव्हलप करायचं असेल तर पोर्ट डेव्हलप कराव्या लागतील. मग भारतात जी काही महत्वाची बंदरं आहेत 13 आंतरराष्ट्रीय बंदर आहे. इंटरनॅशनल पोर्ट, आंतरराष्ट्रीय बंदर 13 आहे. आयपी म्हणजे इंटरनॅशनल पोर्ट. गुजरातमध्ये कांडला नावाचं बंदर आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि न्हावा शेवा काल आपण बघितलेली आहे. गोव्यामध्ये मार्मा गोवा आहे. कर्नाटकमध्ये जे आहे ते मंगलोर आहे. केरळमध्ये जे आहे ते कोचीन नावाचं बंदर आहे. तामिळनाडूमध्ये एन्नोर आणि चेन्नई नावाचं बंदर आहे. विशाखापट्टणम नावाचं बंदर आंध्र प्रदेशमध्ये आहे. पारद्वीप नावाचं जे काही बंदर आहे ते ओडिशामध्ये आहे. आणि कलकत्ता किंवा हल्दिया हे बंदर जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे. मग ही सगळी बंदरं मोठमोठ्या रस्त्यांनी एकमेकाला जोडण्याचा जो काही भारत सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याला नाव आहे सागरमाला. सागरमाला परीक्षेला विचारलं तर फक्त लक्षात असू द्या, सगळी महत्वाची इंटरनॅशनल पोर्ट एकमेकाला पक्क्या आणि मोठ्या रस्त्यांनी जोडण्याचा प्रोजेक्ट त्याला सागरमाला म्हणतात. आणि आता एक वेगळा प्रश्न चालू घडामोडी किंवा भूगोलात विचारला जाऊ शकतो की भारताची ही जी भूसीमा आहे, इकडे पाकिस्तान, चीन, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश या सगळ्या भूसीमेवरची सर्व महत्वाची ठिकाणं
या मोठ्या मोठ्या रस्त्यांनी जोडण्याचा जो काही प्रकल्प आहे त्याला नाव आहे भारतमाला. थोडीशी घाई होते आहे, मलाही माहित आहे, पण माझ्याकडे पर्याय नाही. भारतमाला अशा प्रकारचा जो आहे तो भारतमाला, अशा प्रकारचा सागरमाला, उत्तर दक्षिण कॉरिडॉर, पूर्व पश्चिम कॉरिडॉर, सुवर्ण चतुष्कोण, परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. वाहतूक व्यवस्था हा अत्यंत आवडता टॉपिक आहे. आणि विमानतळांविषयी एखादा प्रश्न विचारला जातो. संत रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर संत रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळ, एकच मिनिटात संपवतो. संत रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते अमृतसरला आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ ते जे आहे ते अहमदाबादला आहे. अण्णा इंटरनॅशनल एअरपोर्ट ते चेन्नईला आहे. सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट ते जे आहे ते कलकत्ता या ठिकाणी आहे. अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले जातात. आणि मग शेवटचा जो काही टॉपिक आहे पर्यटन, ताजमहल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्याचबरोबर जे आहे ते ज्योतिर्लिंगाची स्थळं कोणत्या ठिकाणी आहे? नंतर जे आहे ते भारतातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं कोणकोणती आहे याविषयी काही प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर काही अनुषंगिक प्रश्न आहे. त्यामध्ये जे आहे ते मदुराई हे कशासाठी प्रसिद्ध आहे? मग मदुराई नावाचं ठिकाण आहे ते मीनाक्षी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गांधीजींचं जन्मस्थान कोणतं आहे? तर ते पोरबंदर आहे. गांधीजींचा सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर तो वर्ध्याला आहे. साबरमती आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर तो अहमदाबादला आहे. असे काही प्रश्न विचारले जातात. किंवा कधी प्रश्न असतो चार मिनार नावाची इमारत कोणत्या ठिकाणी आहे? मग मला उत्तर द्या, चार मिनार कोणत्या ठिकाणी आहे? चार मिनार, कुतुब मिनार आपल्याला माहित आहे दिल्लीला आहे. चार मिनार कलकत्त्याला नाही. चार मिनार कुठे आहे? हैदराबाद. व्हेरी गुड. म्हणजे असे काही प्रश्न पोलीस भरतीमध्ये भारताच्या टुरिझम किंवा भारताच्या भूगोलामध्ये तुम्हाला विचारले जातात. खूप मोठे जे आहे ते टॉपिक आहे, परंतु जेवढे काही लक्षात आणून देणे शक्य आहे तेवढा माझ्या परीने मी योग्य तो प्रयत्न केलेला आहे किंवा प्रयत्न करतो आहे. काही कमी पडत असेल तर तो माझा कमीपणा आहे, पण जे काही मला जेवढी सतसत बुद्धी सुचते आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतो आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. भारताच्या नामकरणापासून भारताच्या संदर्भात प्राकृतिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून भारताची जी अल्प कालावधीमध्ये सरांनी जी विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख जी माहिती सांगितली ती अतिशय वाखण्याजोगी आहे. त्याबद्दल सरांच्या आजच्या लेक्चरसाठी मनपूर्वक सरांचे आभार. आणि ही लेक्चर सिरीज अशीच टू बी कंटिन्यू राहील. विद्यार्थ्यांनी पुन्हा याच वेळेला उद्या उपस्थित राहायचंय. आजच्यासाठी शुभरात्री. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांना सूचना आहे, त्यांची अटेंडन्स लिंक जी आहे लोखंडे सरांनी चालू केली आहे. कृपा करून तुम्ही अटेंडन्स लिंक तुमच्या अटेंडन्स द्या. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.